नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण कच्च्या केळीपासून कापं कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी कच्ची केळी आहेत ती अशी कापं करून घेतलेली आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता ही कच्ची केळीची कापं आहेत ती मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी मी इकडे एक मसाला तयार केलेला आहे, बघू शकता तुम्ही. या रेसिपीचा फुल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. असा मसाला आहे तो कच्च्या केळ्यांना असा लावून घ्यायचा आहे व 10 ते 15 मिनिटं आपण आता हे मॅरिनेट करायला बाजूला ठेवून देणार आहोत. बघू शकता असं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे बाजूला. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपली झालेली आहेत. आपण आता हे रव्याचं कोटिंग करणार आहोत. जसं आपण फिश फ्राय करतो तसंच इकडे करायचं आहे. बघू शकता असं रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे एक एक करून. बघू शकता एकदम असे कुरकुरीत होतात. बाकीचे सुद्धा आपण असेच करून घेणार आहोत. बघू शकता असे मी करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आपण आता हे शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, बघू शकता. आपण आता त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपल्याला ही कापं आहेत ती मीडियम फ्लेमवरच शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत, बघू शकता. अशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत. जसं आपण नॉर्मल फिश फ्राय करतो तसंच आहे हे करायचं. तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता. आपण आता दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहोत, बघू शकता. मस्तपैकी आपली कच्च्या केळ्याची कापं तयार झालेले आहेत. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.